तयार झालात का तुम्ही? अरे देवा, घरात नवरात्रीसाठी एवढं गोडधोड बनते आणि त्यात नवरात्री देवीचा अध्याय ऐकायला जायचं. ऐक आई ग, शिवताई काय होतंय तुम्हाला? माझं डोकं अचानक दुखायला लागलंय आणि खाजही येते. काय? कानाला खाज सुटलीये माझ्या आणि हात सुद्धा खूप थरथरतायत माझे आणि पायाला सुद्धा खूप साऱ्या मुंग्या एकत्र चावतायत असं वाटतंय आणि डोळ्यांसमोर तर सगळं काही हलताना दिसतंय वहिनी. आणि माझ्या पोटामध्ये बघ ना. मी तुमच्या दादांना संदेश पाठवू का? आजच दुसऱ्या गावी गेलेत, जास्त लांब नसतील पोचले ते. नाही 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 अगं, या दादाला त्रास देण्याची काय गरज आहे वहिनी. राहू दे, मी ठीक होईन. थोडी विश्रांती घेतली ना की बरं वाटेल मला. अजून विश्रांती घेतली तर मी अगदी ठणठणीत होईन. तुझ्यासोबत कुठे आले तर म्हणजे उभी राहिले तर त्रास होईल ना ग मला वहिनी. ऐक, मी तर बायजाक्कांना वचन दिलं होतं की मी येईन. मला तर जावंच लागेल, तर मी येते. हा 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 हा. ऐक, तुम्ही तुमची काळजी घ्या हा, आणि आराम करा. हो 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 हो. जसं मला काही कळतच नाहीये ना, मनात तर उकळ्या फुटत असतील. पहिल्यांदा घराबाहेर एकटीला पंख पसरायला मिळालेत नाही ला. इतक्या वर्षात पहिल्यांदा मी घराबाहेर पाऊल ठेवणार आहे. गावातल्या लोकांना बघू शकणार आहे, भेटू शकणार आहे, त्यांना जाणून घेऊ शकणार आहे. आणि कदाचित याच निमित्ताने साईंना भेटून त्यांचे आभार मानू शकेन. किस्मत जिसको कर्म का फल है, जीवन में कर्म योग का मार्ग ही अटल है. जो कुछ है हाथ में तेरे एक यही पल है. अच्छे कर्म किए जाए तो जीवन सफल है. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. बायजाक्का, बायजाक्का, वहिनी, आलात का तुम्ही? पूजा संपन्न झाली आहे, पोथी सुरू करायची. सगळे म्हणतात
की या 9 दिवसांमध्ये पृथ्वीवर देवी आई येते आपल्यासोबत राहण्यासाठी. आपल्याला तिची गरज आहे, तिच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणूनच आपण तिची पूजा करतो. पण तिला आपली का गरज असेल? देवाला भक्तांची तेवढीच गरज असते जेवढी भक्ताला देवाची असते. तुम्ही त्या गोष्टी ऐकल्या नाहीयेत का, जिथे देवी देवता आपल्या भक्तांच्या स्वप्नात येऊन सांगतात की माझी पूजा करा. याचा अर्थ देवी आई सुद्धा या 9 दिवसांची वाट पूर्ण वर्षभर बघते. हो तर मग तुमच्याकडे जी लोक येतात तुम्हाला भेटण्यासाठी, तुमची मदत मागण्यासाठी, मग तुम्हालाही त्यांची तेवढीच गरज आहे का? मी लोकांना मदत करतोय की नाही हे मला सुद्धा माहित नाही पडत. पण लोक मात्र माझ्याकडे येतात, तेही याच विश्वासाने की मी मदत केली तर त्यांच्या अडचणी कमी होतील. मग माझ्यासाठी याहून मोठी सन्मानाची गोष्ट काय असू शकेल? आणि आपण जर कोणाला भक्तीचा योग्य मार्ग दाखवू शकलो, त्याहून मोठा आनंद दुसरा कुठलाच असू शकत नाही. एकेवाहं जगत्यत्र द्वितीया काममापरा पश्यैता दुष्टमैव विष्णत्यो मद्विभूतः ततः समस्तस्ता देव्यो ब्रह्माणि प्रमुखालयम् तस्य देवस्तनो जगमुरे कैवासित दांबिका. मग देवी म्हणाली की या सृष्टीमध्ये केवळ मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. हे दुष्टशुंभ, हे बघ, या सगळ्या शक्ती माझ्याच आहेत, ज्या माझ्यातच प्रवेश करत आहेत. आणि असं देवीनी म्हटल्यावर ब्रह्मांडातील शक्ती सर्व देवींच्या देहामध्ये लीन झाली आणि केवळ अंबिकाच राहिली. जर इतक्या सगळ्या दैवी शक्ती एकाच देवीमध्ये लीन झाल्या असतील तर ती देवी किती शक्तिशाली झाली असेल. शुंभ आणि दुर्गा मातेच्या या युद्ध कथेतून आपल्याला हेच तर शिकायला मिळतं ना, की आपली शक्ती एकात्मतेत आहे, संघटित होण्यामध्ये आहे. जेव्हा प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीला साथ देईल तेव्हा कोणतंही संकट स्त्रीला पराभूत नाही करू शकणार. आई अंबेचा उदो उदो. मला तर हे कळतच नाहीये की तुमचे आभार कसे मानू. जर आज तुम्ही आल्या नसता तर हा अध्याय आज होणं शक्यच नव्हतं. आणि जर पोथी वाचन झालं नसतं तर तुम्हाला जाणून कसं घेता आलं असतं. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आज या पूजेसाठी कोणी ब्राह्मण आले असते तर मी त्यांना दक्षिणा नक्कीच दिली असती. पण तुम्हाला मी काय देऊ शकते बरं, तुम्हीच सांगा ना मला. मागायचं तर मलाही आहे तुमच्याकडे काहीतरी, पण समजत नाहीये की कसं मागू. संकोच करू नका ना, मागून तर बघा. मला ते मला साईंना भेटायचंय. काही मदत हवी आहे का तुम्हाला? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं छान आहे. बस मला त्यांचे एका गोष्टीसाठी आभार मानायचेत. द्वारकामाईत जायचंय तर मग उशीर कशासाठी? आताच जाऊयात ना. हा, धन्य
साईनाथा तुझे सरकार, नाव तूच माझी आता लावी रे द्वार. युगे युगे भक्तांसाठी घेसी अवतार, तूची दाता तूची विधाता तूची रे माझा तारणहार. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभ राम कृष्ण हरी. साईराम. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई. राम कृष्ण हरी. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. ठाऊक नाही कोण रे तू, राम म्हणू की रहीम रे तू. माझ्यासाठी एकच तू, एकही तू अनेकही तू, एकही तू अनेकही तू. जन्म किती मी आलो फिरून बाबा तुझी आदारी रे, तुझ विनायशा घोर भवातून तुझ्या कोण मज तारी रे. भवसागर तारी हर संकट हारी, हे कृपा सिंधू हे अमृत बिंदू, हे यती अवतारा बस तुझा सहारा. ओ परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. उठ रुक्मिणी. मी जेव्हा जेव्हा अडचणीत होते तुम्ही मला वाचवलत, तुम्हीच माझं रक्षण केलंत. तू राम कृष्ण हरी असं आवाहन केलंस, मग मी तुला सहाय्य कसं करणार नाही. मला नव्हतं ठाऊक की तुम्ही सुद्धा साईच्या भक्त आहात, पण कुलकर्णी सरकार तर. हो, ते तुमच्या विरोधात आहेत आणि इथे आजवर तुम्ही जो काही विरोध सहन केलाय त्यासाठी देखील तेच जबाबदार आहेत. पण असं असलं तरीही तुम्ही कधीच माझी मदत करायला संकोच नाही केला. मग तुम्ही त्यांना मदत करू शकत नाही का? त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जो द्वेष आहे तो तुम्ही मिटवू शकत नाही का? अहंकाराने भरलेल्या मनाचं परिवर्तन जरा कठीण असतं. कठीण आहेच, पण अशक्य तर नाही ना. मी काही करू शकते का जेणेकरून त्यांच्या मनात परिवर्तनाचं बीज तरी रोवलं जाईल? राम कृष्ण हरीचा जो जप तू करत असतेस तो कायम करत राहा. वेळ आल्यावर सगळं काही आपोआप ठीक होऊन जाईल. आई इथे काय करते? बाबांना तर माहित पडलं नाही ना की मी इथे आलो आहे? केशव, ये ना. केशव, ते मी यांचं नाव ऐकलं होतं ना तुझ्या तोंडून, म्हणून मग माझी बघण्याची इच्छा झाली की हे कोण आहेत. आणि इथे येऊन मला खूप बरं वाटलं आणि मी द्वारकामाई सजवण्यात सगळ्यांची मदत करत आहे.
ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण घरी लवकर परत ये, ठीक आहे? म्हणजे तू माझ्यावर रागवली नाहीयेस? मी तर खूप घाबरलो होतो, म्हणून मी इथे येऊन लपलो होतो. कधी कधी आपण त्या गोष्टींना घाबरून जातो ज्या गोष्टींना घाबरण्याची आपल्याला गरजच नसते. जसा आईचा राग. आईचा राग देखील तिच्या काळजीचंच एक रूप आहे, तिच्या प्रेमाचं एक रूप आहे, तिच्या ममतेचं एक रूप आहे. म्हणूनच कधी घाबरून तिच्यापासून काहीही लपू नकोस. आई चूक की बरोबर यातला फरक सांगते. समजा कधी काही चुकलं जरी तरी ती योग्य मार्गावर घेऊन येईल. साई, घरी परतण्याची वेळ झालीये. गृहस्थ धर्माचं पालन कर, आवर्जून कर. पण चूक बरोबर यातला फरक जाणणं मोठ्यांसाठी तितकाच गरजेचं आहे जेवढा या लहान मुलांसाठी. जर चुकीचं काही घडताना आपण बघतच राहिलो, ते सहन करत राहिलो, मग भलेही आपल्या मनामध्ये कोणत्याही धर्माचे भाव असो, त्या चुकीमध्ये आपणही तितकेच भागीदार असतो. तुमचा इशारा कोणाकडे आहे साई? परीक्षा, अजून एक परीक्षा. आई, मी तुझ्या तोंडून तू साईबद्दल बोलताना ऐकलं होतं ना. आता शाळेत सगळे साईंबद्दलच बोलत असतात, म्हणून मी साईंना भेटायला गेलो होतो. पण तू तिथे कशी काय गेलीस? जर बाबांना कळलं तर? काय बोलणं सुरू होतं आई आणि लेकामध्ये? काही नाही, ते असंच. हे घे, तू जा. हरिओम. कसा सुरू आहे तुझा अध्याय? उत्तम सुरू आहे.
चला चिवताई, तयार झालात का तुम्ही? आई ग, परत आली ही. आता 9 दिवस काय नवी कारणं शोधत बसू मी. काय करताय तुम्ही चिवताई? हा, काय झालं? आई 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 ग, अडकले ग, अडकले अडकले अडकले. बांगडी काढायला शिरले होते, आता अडकले आत. कंबरला चकली बहुतेक माझी. आई ग, या बाहेर, मी मदत करते. नाही 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 नाही, मी माझं करेन मी. वहिनी, हात नको लावूस, कंबर दुखते ग. तू वहिनी, तुझा अध्याय वाचायला उशीर होईल ना तुला. आई ग, माझं मी करेन, तू जा जा जा. आई आई, बरं. जा 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 जा. आई, पण लवकर ये हा वहिनी, उशीर नको करूस. उशिरा ये, मला काय त्याच. जाऊया, अध्याय वाचायला जाऊया. चला चिवताई. मी अरे, मी सोबत न जाण्याची नवीन कारणं बनवते रोज, आणि ही लगेच मान्य पण करते. असं का नाही म्हणत की चला चिवताई सोबत चला. नाही, माझी जायची इच्छा नाहीये ते तर मला माहितीये, पण हिला मला घेऊन जाण्यात अजिबात रस का नाहीये. कुठे काही गडबड तर नाहीये ना? मी आरडाओरडा केला तर हा पळून जाईल, पण हा आहे तरी कोण? झिपरी, तुम्ही दोघं उन्हात नका खेळू, आतमध्ये जाऊन खेळा ना. कोण आहेस तू? हा, कोण आहेस तू? थांब, ए थांब. बायजा अक्का, बायजा अक्का, तुम्ही बऱ्या आहात ना? कोण होता तो? माहित नाही. माझे तर हातपाय कापतायत. त्याला कुलकर्णी सरकारांनी तर पाठवलं नसेल ना माझ्यावर पाळत ठेवायला? मला जावं लागणार आहे बायजा अक्का. केशव, चल चल लवकर चल. आता असं होऊ नये की कुलकर्णी सरकार रुक्मिणीच्या घरातून बाहेर निघण्यावरच निर्बंध लावतील. साई, मला त्यांची मदत करता आली असती तर.
नाही बायजाई, या आयुष्यात प्रत्येक माणसाला त्याची लढाई स्वतःच लढावी लागते. साई, जेव्हा त्याने मला धक्का दिला तेव्हा मला असं वाटलं की त्याच्याजवळ एखादं हत्यार होतं. म्हणजे त्याचा इथे येण्यामागे कुठला दुसरा उद्देश तर नव्हता. बायजाई, जर कोणाच्या नियतीमध्ये इथे येणं लिहिलं असेल तर मी आणि तू त्याला थांबवू नाही शकत. काय म्हणालो होतो तुला मी? काय म्हणालो होतो? तरीही तू काल उशिरा परत आलीस आणि आज सुद्धा. मी तर तुला हे देखील म्हणालो होतो की चिवला तू तुझ्या सोबत घेऊन जाशील, पण तू तिला येण्यापासून नकार दिलास. का केलीस तू माझ्या आदेशाची अवहेलना रुक्मिणी? हरिओम. अरे दादा, मला एकदा नाही रे तर दोन दोन वेळा नाही म्हणाली. म्हणाली की घरीच थांबा. आता बोल. उत्तर दे मला रुक्मिणी. जीवने ही देखील माहिती काढली की इतर स्त्रिया तर आपापल्या घरी परत आल्या आहेत. मग तुला उशीर का झाला रुक्मिणी, सांग मला. आईला माझ्यामुळे उशीर झाला. आई माझ्यासोबत होती. मीच तिला म्हटलं की शाळेतून आज तू मला घ्यायला यायचंयस. पण शाळा तर कधीचीच बंद झाली असणार आहे. ते बाबा, मीच बाकीच्या मुलांबरोबर खेळत बसलो होतो. आईनी खूपदा सांगितलं उशीर होतोय घरी चल, पण मी तिचं काहीही ऐकलं नाही. तुम्ही मला माफ करा बाबा, पुन्हा अशी चूक नाही होणार. ठीक आहे, चल उठ आणि जाऊन स्नान करा. जा. हरिओम हरिओम. केशवचं वागणं मला काहीतरी विचित्रच झालेलं दिसतंय आजकाल. कोणास ठाऊक कोणासोबत खेळत असतो हा. हरिओम. साई, आम्हा सगळ्यांना तुमच्या सोबत दसरा साजरा करायचा आहे. नाही म्हणू नका.
हो साई, नकार नका देऊ. मी का नकार देईन उस्मान भाई? सण तर सगळ्यांबरोबर साजरे केले जातात. हा दसऱ्याचा उत्सव आहे. वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचा पर्व आहे. साई, अजून एक गोष्ट मला सांगायची होती. आज जी परिस्थिती संपूर्ण भारतात आहे, जागोजागी इंग्रजी हुकुमशाहीच्या विरोधात विद्रोह सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी इंग्रज शिपाई आणि विद्रोहकर्त्यांच्या मध्ये झटापटी होत आहेत. आणि या संधीचा फायदा उचलून डाकू, दरोडेखोर लुटालूट करतायत. याच कारणामुळे आम्हाला तुमची खूप काळजी वाटते. कारण तुम्ही गावाच्या वेशीबाहेर इथे द्वारका माईत राहताय, ते देखील एकटे. माझ्याकडून कोण काय लुटून नेणार आहे उस्मान भाई? आणि जे काही माझ्याकडे आहे ते प्राप्त करण्यासाठी तर त्याला समर्पण करावं लागेल. मग घेऊन जाऊ दे. माझं कोणाशी काहीच वैर नाहीये. साई, पण या गावामध्ये तुमचा कोणीतरी वैरी आहे ना? कुलकर्णी सरकारांबद्दल बोलतायत हे साई. नाही, कुलकर्णी सरकारांनाही मी माझा वैरी मानतच नाहीये. मी तर त्यांना माझा असा एक मित्र मानतो ज्याला माझ्या मदतीची आवश्यकता आहे, पण मदत मागण्यामध्ये जरा संकोच करतोय. तुम्ही सगळे जा बघू. मी कोणाची तरी वाट बघतोय. वाट बघताय? कोणाची साई? आहे कोणीतरी. पण असं कोण आहे जो आम्ही इथं असताना तुमच्या समोर येत नाहीये? योग्य वेळ आली की समजेलच सगळ्यांना. ओम साई, ओम साई, ओम साई, ओम. तू मला वाचवण्यासाठी खोटं बोललास? नाही आई, मी खोटं कुठे बोललो? मी तर शाळाच म्हणालो ना. आणि शाळा तीच असते जिथे आपल्याला शिक्षण मिळतं. आणि द्वारकामाई सुद्धा अशीच जागा आहे. मला सांग, साईंच्या शाळेत काय शिकला आहेस तू? मी खूप काही शिकलोय आई. सगळ्यांसोबत मिळून राहायचं, सगळ्यांना मदत करायची आणि सगळ्यांबरोबर नीट बोलायला शिकलो. आणि सगळ्यांना एक समान समजायचं. तुला माहित नाहीये केशव, साईंचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. मी धन्य झाले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ये जीवा. साई, साई, साई. दुपारी आलास सुद्धा आणि न भेटताच निघून गेलास. म्हणजे
तुम्हाला समजा ठाव होतं तर. घे. खूप दिवसांनी शिर्डीत आलायस तू. साई, प्रत्येक ठिकाणी एकसारखीच परिस्थिती आहे. जिथं श्रीमंत आहे तिथं गरिबांना चिरडलं जाते. श्रीमंत अजून श्रीमंत बनत चाललेत, गरीब अजून गरीब बनत चाललेत. इंग्रजी राजवट श्रीमंतांनाच दुजोरा देते आहे. यामुळं गरिबांना आणखी अत्याचार सहन करावा लागतोय. आता बघा ना साई, जमीन आमची आहे पण त्यावर आमचा काही हक्कच नाहीये. जसा कायदा आहे पण न्याय नाहीये. मी जितक्या दूरवर गेलो साई, व्यवस्थेवर माझा राग अजूनच वाढत गेला. राग वाईट गोष्ट नाहीये जीवा. राग जर का आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी वापरला गेला तर आपला सगळ्यात मोठा शत्रू बनतो. आणि हाच राग जर सृष्टीतील दुःख, समाजाचा त्रास आणि लोकांवर होणाऱ्या अत्याचारामुळे निर्माण होत असेल तर हाच राग परिवर्तनाचं कारण बनतो. समाजाला बदलण्याची ऊर्जा बनतो हा राग. एक सांगू साई, एवढ्या दिवसात मी हीच गोष्ट तर शिकलो आहे. साई, तुम्ही तंट्या बिल्लाचं नाव ऐकलंय? लोक त्यांना तंट्या मामा म्हणून हाक मारतात. सच्चे राष्ट्रभक्त आहेत, पण इंग्रज सरकारनं त्यांना देशद्रोही म्हणून घोषित केलंय. मी त्यांना भेटलोय साई. लय भला माणूस आहे. गरिबांसाठी देव आहेत ते, श्रीमंतांसाठी कर्दनकाळ. श्रीमंतांना लुटून गरिबांमध्ये वाटून टाकतात सगळं. साई, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी खजिन्याला लुटणं काही गुन्हा नाहीये, कारण तो तर आपला आहे आणि त्याचा वापर ते आपल्या विरुद्ध करतायत. आणि हे खरंच आहे ना साई? त्या कुलकर्णी सारखे लोक अगदी आरामात जगतात आणि तुम्ही एवढ्या गरिबीमध्ये अशा या पडक्या घरात का? तुला वाटतंय की मी गरीब आहे जीवा? का असं वाटतंय? जीवा, हा पडकावाडा नाहीये, ही द्वारकामाई आहे. माझं घर आहे हे. पोट भरण्यासाठी मला भिक्षा मिळते. सूर्यापासून ऊब आणि चंद्रापासून शीतलता. जेवढी हवी तेवढी घेऊ शकतो. आणि माझी सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे माहितीये? माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुम्ही सगळे. तुम्ही सगळे जे माझ्या हृदयात वास करता. आणि कोणाची इच्छा असली तरी पूर्ण जगाची संपत्ती देऊनही हे विकत घेऊ शकत नाही. गरिबी श्रीमंती या गोष्टीवरून ठरत नाही की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही. उलट या गोष्टीवरून ठरत असते की आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण किती संतुष्ट आहोत, किती सुखी आहोत. एखादा धनवान असून देखील जर अजून हवंय अशी मागणी करत राहिला तर तो कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि हाच फरक आहे कुलकर्णी आणि जीवामध्ये. साई, असं वाटतंय कोणीतरी आहे. मला इथं बघावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी तुम्हाला नंतर भेटतो. मी येतो साई. यमुना, अगं हे बघ.
खूप सुंदर आहे. हे खूप सुंदर दिसतंय तुझ्यावर. अहो, काय झालं? अचानक हे आठवलं की हा शेवटचा दसरा असणार यमुनेसोबत. मग तिचा विवाह होऊन जाईल आणि हिलाही सासरी गेल्यावर तुमची खूप आठवण येईल. वडील आणि मुलीचं नातं सगळ्यांपेक्षा वेगळं असतं. जसं बोटांचं फुलपाखराशी. जर का घट्ट पकडलं तर पंख तुटायची भीती जास्त असते आणि नाजूकपणे पकडलं तर ते नातं फुलूच शकत नाही. मग जेव्हा फुलपाखरू उडून जातो तेव्हा आपल्या पंखांवरचं काही रंग आपल्या आयुष्यात सोडून जातं. त्रास तर होईलच ना. हिला बघितल्याशिवाय तर घरातून बाहेर पडत नाही आणि आता अहो, हे मंगळसूत्र असं माझ्या हातातून पडणं हा अपशकुन तर नाहीये ना?